नमस्कार. कधीही न झोपणाऱ्या सतत धावत असलेली मुंबई मंदिरे, दर्गा, चर्चेस तसेच पुरातन, प्राचीन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या अनेक वास्तू आणि ठिकाण आज ही मुंबईने जतन करून ठेवले आहे. त्यापैकी एक व धार्मिक, सांस्कृतिक पवित्र ठिकाण म्हणजेच बाणगंगा तलाव वाळकेश्वर. या बाणगंगेबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती अशी की पूर्वी दक्षिण मुंबईतील हा प्रदेश घनदाट अरण्याने व्यापलेला होता. जेव्हा रावणाने सीता मैयेचे आपल्या मोहिनी विद्याचा वापर करून अपहरण केले होते, तेव्हा प्रभू श्रीराम माता सीतेच्या शोधात असताना या ठिकाणी थांबले होते. परंतु येथे त्यांना पिण्याचे पाणी व शिव अभिषेक करण्यासाठी पाणी कोठेच नदीत पडत नव्हते. येथे समुद्राच्या खारट पाण्याशिवाय जवळपास गोडे पाणी उपलब्धच नव्हते. त्यामुळे त्यांनी जमिनीवर एक बांध मारला व त्यामधून मोठ्या प्रमाणात फवारा म्हणजेच गंगा बाहेर पडून एक झरा निर्माण झाला. तोच बाणगंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या ठिकाणी बांध मारून पाणी काढले त्याच ठिकाणी म्हणजे बाणगंगेच्या मध्यभागी एक बाण खांब निशाणी म्हणून उभा आहे. बाणगंगा तलावाच्या सभोवतालचा परिसर पवित्र तीर्थस्थळ म्हणून विकसित झाला आहे. येथे असंख्य मंदिरे व धर्मशाळा उभारल्या गेल्या. सुरुवातीला मोठे व्यापारी व राज्य घरांचे कामकाज सांभाळणारे काही गौड सारस्वत ब्राह्मण मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्य करू लागले होते. त्यापैकीच एकाने, जो तत्कालीन शिलाहार घराण्याच्या दरबारात मंत्री होता, त्याने 1127 मध्ये सध्याचा तलाव आणि त्याच्या शेजारी वाळकेश्वर मंदिराचे बांधकाम करून घेतले. कालांतराने पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले बाणगंगा व वाळकेश्वर मंदिर गोव्याचे गौड सारस्वत ब्राह्मण रामाकामन, जे तत्कालीन प्रतिष्ठित व्यापारी होते, त्यांनी 1715 मध्ये वाळकेश्वर मंदिर व बाणगंगेचा जीर्णोद्धार केला. या कुंडाला पवित्र पौराणिक महत्त्व असल्यामुळे, तसेच वाराणसी येथील काशी घाटा एवढेच महत्त्व असल्यामुळे येथे पितृपक्षात आणि इतर वेळी पूजा आणि श्राद्धाचे विधी पार पडले जातात. या बाणगंगेच्या किनाऱ्यावर विविध देवदेवतांच्या मूर्ती, सतीशिला व मोठ्या प्रमाणात वेगळी आहेत. भाविक मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करतात.
बाणगंगा तलावाच्या दुर्तपा 50च्या आसपास मंदिरे, घरे आणि धर्मशाळा असलेले अरुंद गल्ल्या आहेत. यालाच बाणगंगेचा पवित्र परिक्रमेचा मार्ग मानला जातो. या पवित्र परिक्रमा मार्गावर विविध देवदेवतांचे मंदिरे आहेत. त्यामध्ये परशुराम, श्रीराम, सिद्धेश्वर, हनुमान, काशीमठ, विठोबा रुक्माई, वाळकेश्वर, लक्ष्मीनारायण, गणपती, वैष्णवी देवी, बालाजी, रामेश्वर इत्यादी मंदिर येथे आपणास पाहावयास मिळतात. पौराणिक कथेनुसार श्रीराम जेव्हा सीतामायेचा शोध घेत असताना या ठिकाणी पोहोचले होते. श्रीराम शिवाची रोज पूजा अर्चा करत, परंतु या ठिकाणी शिवपूजेसाठी शिवलिंग नसल्याने श्रीरामाने शिवपूजा करण्यासाठी वाळूचे शिवलिंग तयार केले होते ते याच ठिकाणी. तेव्हापासून या ठिकाणाला वाळकेश्वर असे नामकरण झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस वाळकेश्वर नाव आपल्या नजरेत पडते. मंदिरात असलेल्या चांदीच्या महरापा श्री वाळकेश्वर विराजमान आहेत. आपण संपूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.